सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपले स्वागत आहे. मार मारेती मारेती मरे मारे मनोमरे. मार मार इति म्हणजे मार मार इति म्हणजे याप्रमाणे मरे मारे मरे मारे मर आणि मार मनोमरे मनाला मर. हा मनाला केलेला उपदेश आहे. मार मारेती मारेती मरे मारे मनोमरे. हे मना, तू स्वतःला मार, स्वतःला मार आणि स्वतःला मारून तू मर मर. म्हणजे जेव्हा मन मरत तेव्हाच खऱ्या अर्थाने आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा होतो. अशा अर्थी मार मारेती मारेती मरे मारे मनोमरे हा मनोनाश करण्याचा आणि आत्मोन्नती प्रत अग्रेसर होण्याचा मंत्र आहे. आता योग वासिष्ठामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा. मनसोऽभ्युदयो नाशो मनोनाशो महोदय मनोनाशमभ्येति मनोज्ञस्य विवर्धते. म्हणजे मन अभ्युदय हाची मनोदाश नाश, मन अभ्युदय हाची मनोनाश परी मनोनाशची आत्मज्ञान अभ्युदय मार्ग असे. मन अभ्युदय हाची मनोनाश परी मनोनाशची आत्मज्ञान अभ्युदय मार्ग असे. ज्ञानियाचे मन नष्ट होत असे, अज्ञानियाचे परिपुष्ट होत असे. आता वर जे म्हटलंय मनसोऽभ्युदयो नाशो मनोनाशो महोदया नमनो नाशमभ्येति मनोज्ञस्य विवर्धते. हा जो विवर्धते हा शेवटचा शब्द आहे त्या योग वासिष्ठामध्ये. तो मुक्ती उपदेशरात विवर्धते ऐवजी ही शृंखला म्हणजे असा क्रम. थोडक्यात म्हणजे मनाचा अभ्युदय हाच खऱ्या अर्थाने मनाचा नाश आहे. मनाचा अभ्युदय मन परिपुष्ट होणे म्हणजेच तत्वाच्या अर्थाने मनाचा विनाश होणे आणि मन नष्ट होणे म्हणजे तत्वाच्या दिशेने आत्मोन्नतीच्या दिशेने मनाचा अभ्युदय होणे. सर्वसाधारणपणे मनाचा अभ्युदय जेव्हा भौतिक दृष्ट्या होतो, मन भौतिक दृष्ट्या जेव्हा परिपुष्ट होते, आत्मज्ञानाच्या दृष्टीने मुक्तीच्या दृष्टीने त्या मनाचा नाश झालेला असतो आणि भौतिक दृष्ट्या याचं मन नष्ट आलं तो अर्थातच मोक्ष मार्गाच्या दिशेने उन्नत होतो. आणि ज्ञानी माणसाचा दिनप्रतिदिन मनोनाश होणं आणि अज्ञानी माणसाचं मन दिनप्रतिदिन परिपुष्ट होणं असा क्रम असतो. अशा अर्थी मुक्ती उपनिषदात ही शृंखला म्हणजे अशी साखळी म्हटलेलं आहे. आणि इथे फक्त विवर्धते म्हणजे ज्ञानी माणसाचं मन नष्ट होतं आणि अज्ञानी माणसाचं मन परिपुष्ट होतं. विवर्धते म्हणजे जास्त वर्धन होतं. तेव्हा मनसोऽभ्युदयो नाशो मनोनाशो महोदयः मनोनाशमभ्येति मनोज्ञस्य विवर्धते. या विवर्धते ऐवजी फक्त मुक्ती उपनिषदामध्ये ही शृंखला अशी साखळी असते म्हटलेलं आहे. मनाचा अभ्युदय होणं म्हणजे खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाच्या पातळीला मनाचा नाश होणं आणि मनाचा नाश होणं, मनाचा अभ्युदय होणं भौतिक दृष्टीने मनाचा अभ्युदय होणं म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीने ज्ञानमार्गाच्या दृष्टीने मनाचा सत्यानाश होणं आणि भौतिक दृष्ट्या मन नष्ट होणं याचा खराखुरा अर्थ आध्यात्मिक दृष्ट्या मन उन्नत होणं नव्हे मनच आत्मतत्वापर्यंत पोचणं असा असतो. तर ज्ञानी माणसांचं मन दिनप्रतिदिन नष्ट होतं आणि अज्ञानी माणसांचं मन दिनप्रतिदिन परिपुष्ट होतं. अशा अर्थी विवर्धते असा जो शब्द या सुभाषितात योग वासिष्ठांतर्गत आलेला आहे. असं सुभाषित मुक्ती उपनिषदात आहे आणि तिथे विवर्धते ऐवजी ही शृंखला म्हणजे ज्ञानी माणसांचं मन दिनप्रतिदिन नष्ट होतं आणि अज्ञानी माणसाचं मन दिनप्रतिदिन परिपुष्ट होतं. ही शृंखला अशी साखळी असते. ज्ञानी आणि अज्ञानी माणसांची मनोनाश आणि
मन परिपुष्टी अशी साखळी असते. अशा अर्थी विवर्धतेऐवजी मुक्ती उपनिषदामध्ये ही शृंखला असा शब्द आलेला आहे. ते आपल्या माहितीसाठी सांगतो. आणि मराठीकरण त्याचं सरळ आहे. मन अभ्युदय हाची मनोनाश, परी मनोनाशची आत्मज्ञान अभ्युदय मार्ग असे. ज्ञानियाचे मन नष्ट होत असे, अज्ञानियाचे परिपुष्ट होत असे. वास्तवात मनाचा अभ्युदय, त्याची परिपुष्टी, याचा अर्थ मन माया मोहावर्तात पासून त्याचे सहित माणसाची जीवाची अधोगती अवनती होणे असते. तर मनाचा नाश म्हणजे मनशांती प्राप्त होणे व इंद्रियांवर माणसांचा ताबा असणे किंवा जितेंद्रियता प्राप्तीचा तो मार्ग असतो. अशा अर्थी मनाची उन्नती हा त्याचा विनाश व मनाचा नाश ही त्याची उन्नती किंवा आत्मोन्नती सन्मुखता असते. ज्ञानी मनुष्याचे मन निशिदिने क्षीण होत नष्ट होते आणि अज्ञानी माणसाचे मन उलट पक्षी क्रमशः परिपुष्ट होणे. अशा अर्थी हा ज्ञानी आणि अज्ञानी माणसाचा जो मनोनाश आणि मन परिपुष्ट होणं हा जो क्रम आहे तो लक्षात घ्यायची गरज आहे. संसारातील माणसे सर्वसाधारणपणे आत्मज्ञानाच्या पातळीला अज्ञानी असतात. त्यामुळे त्यांना वाटतं की आपलं मन बलिष्ठ झालं पाहिजे. परंतु बलिष्ठ मन हे एखाद्या उन्मत्त सांडासारखं असतं आणि उन्मत्त सांड जसा अख्खा केळीचा भाग नाश करतो तसा परिपुष्ट मन अख्खा जीवनाचा भाग उद्ध्वस्त करू शकतो. अशा अर्थी भौतिक दृष्ट्या मन परिपुष्ट होणं म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या मनाचा विनाश होणं आणि आध्यात्मिक दृष्ट्या मनाचा लय होणं म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मप्राप्तीच्या मार्गावर माणूस असणं. हा जो उलट सुलट क्रम आहे आपण समजल्यानंतर आपल्या निश्चित लक्षात येईल की तत्वज्ञानाच्या पातळीला मनाचा नाश म्हणजे आत्मोन्नतीचा अभ्युदय आणि या उलट मन परिपुष्ट होणं म्हणजे आत्मोन्नतीच्या दिशेने अजिबात काहीही ज्ञान न होणं असणं असा त्याचा अर्थ आहे. आता हे लक्षात घेता परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांसारखे ज्ञानी सत्पुरुष काय म्हणतात ते बघा. मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मज जगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख. मनोरथ म्हणजे मनरूपी रथ किंवा मनरूपी घोडे सतत दौडत असतात. हे स्वामी स्वरूपानंदांना पूर्वीपासून माहीत आहे. कारण ते साक्षात्कारी पुरुष अशा अर्थी खरोखरच ते अवतारी पुरुष होते. परंतु हे मनाचे दौडणारे जे घोडे आहेत, हा जो मनोरथ आहे तो जर थांबला तर निश्चितच आपणाला जे शांती सुख मिळतो तो आध्यात्मिक उन्नतीचा आत्मसुखाचा मार्ग आहे हे त्यांना माहीत होतं. म्हणून मजांतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ असे जेव्हा स्वामी म्हणतात तेव्हा एखाद्याला प्रश्न पडेल, स्वामींसारखा माणूस इतका साधू असताना त्याचे मनोरूपी घोडे त्यांचा मनोरथ दौडतो हे कसं काय शक्य आहे? तर हे बिलकुल शक्य नाही नव्हतं. फक्त सर्वसाधारण माणसांच्या जागी स्वामींनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे. सर्वसाधारण माणूस समजून स्वामींनी स्वतःबद्दल विधान करता करता तुला आम्हाला तो दिलेला उपदेश आहे. मध्यंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. माझ्या हृदयातील भाव जाणून देवाने माझे मनोरथ पूर्ण केले. मनोरथ पूर्ण केले म्हणजे मनरूपी दौडणारे घोडे असलेला हा मनोरथ त्याने जागच्या जागी निश्चय केला असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पुढची होते म्हणतात, आता मध्ये जगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख. म्हणजे स्वामी स्वतः स्वामी आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांना आत्मज्ञान आहे आणि आत्मज्ञान हाच त्यांचा संपूर्ण जीवनाचा आलेख आहे. असं असताना स्वामी तुमच्या आमच्यासाठी स्वतःकडे सामान्यपण घेतात आणि सामान्य माणूस जर त्याला थोडी चांगली बुद्धी झाली तर ती कशी प्रार्थना करील असं सामान्य माणसाच्या भूमिकेत राहून त्यांचं असामान्यत्व या ओवीत प्रकटलेलं आहे. मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मज जगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख.
असं म्हणताना मनोरूपी घोडे असलेला हा मनोरथ कधीच थांबत नाही. सर्वसाधारणपणे तो थांबवणं अति अशक्य असतं. परंतु स्वामींचा हा मनोरथ कधी दौडलाच नाही असं म्हटलं तरी चालेल. इतकं त्यांचं मन निश्चळ होतं. म्हणूनच ते मुद्दामून स्वतःचा मनोरथ स्वतःकडे आपलं मन जणू काही सगळीकडे धावतंय, सैरावैरा धावतंय, मनोरूपी घोडे बांधलेला हा रथ धावतोय असं सर्वसामान्य माणसाच्या स्थितीत जाऊन स्वामींनी आणि ते म्हणतात मगंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. माझ्या अंतरातला भाव जाणून देवाने माझे मनोरथ पूर्ण केले. म्हणजे माझा मनोरथ निश्चळ केला. माझं मन जागच्या जागी खंडित केलं, नष्ट केलं असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि लगेच पुढच्या ओळीत ते फलप्राप्ती सांगतात. आता मग लगी काय होणे आई आवडीने भोगी शांती सुख. ज्याचा मनोरथ नष्ट झाला, त्याचं मन नष्ट झालं, ज्याचा मनोलय झाला, त्याचा आत्मज्ञानाचा मार्ग म्हणजे परमशांतीचा मार्ग मोकळा झाला. इथे सुद्धा मनोनाशाला महत्व जे आहे ते पटवून सांगितलेलं आहे. आता याच अर्थाने प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात सोहम तेही अस्तवले विश्व ब्रह्ममय झाले असा साक्षात्कारी अनुभव स्वामींना आलेला आहे. सहा अहम म्हणजे सोहम, सहा म्हणजे ते परब्रह्म आणि अहम म्हणजे मी, म्हणून ते परब्रह्म आणि मी असं जे द्वैत आहे. आता स्वामींच्या दृष्टीने सर्व जगाचा निराश झाला, फक्त सोहम हे मी असं राहिलं. पण सोहम म्हणताना सुद्धा त्यांच्या लक्षात आलं जर सर्व हे जगत आभास रूपी आहे आणि सर्व जगत मुळात मायावी आहे, तर सहा आणि अहम हे जे मानव द्वैत आहे तेही नष्ट झालेले आहे. म्हणून तो परमेश्वर, तो परमात्मा आणि मी जीव हे द्वैत, एकमेव द्वैतही नष्ट झालं आणि सर्वत्र अद्वितीय ब्रह्म, परमशांती ब्रह्म उरले असा आत्मसाक्षात्कार स्वामींना झालेला आहे. आत्मगीता नारायण पाटणकर लिखित ग्रंथामध्ये 134, 151, 199, 226 आणि 243 क्रमांकाच्या ओव्या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. 134 क्रमांकाची ओवी आहे, क्रियानाश घरी होई चिंता नाश कधी होत असे, चिंता नाशे वासना राही मोक्ष मुक्ती नामया असे. मनामुळेच क्रियाकर्माची प्रवृत्ती उदयास्त होत असतो. त्यामुळे मन नष्ट झालं तर अर्थातच क्रियानाश होतो आणि क्रियानाश झाला तर चिंतेचा नाश होतो. चिंता नाश वासना राहते. वासना गेली की मोक्ष मुक्ती रूपी फलप्राप्ती होते. म्हणून क्रियानाश घरी होई चिंतानाश तरी होत असे, चिंतानाशे वासना जाई मोक्ष मुक्ती नामया असे. इथे सुद्धा क्रियानाश व्हायच्या अगोदर मनाचा नाश सांगितलेला आहे. मनाचा उदय असतो म्हणजे खोट्या जगाचा उदय असतो. पुढे 151 क्रमांकाची ओवी, मनविद्या मनोविद्या त्या वेगळी अविद्या नसे, मनबंधन भवबंधन हे तुझे निमित असे, मनोदय असती जब येत राहत असे, मन येई जाई म्हणून नित्य सिद्ध आत्म त्या वेगळा असे. मन हीच अविद्या आहे, मन हीच अविद्या म्हणजे माया आहे. मन हेच बंधन आहे आणि मनरूपी बंधनच आपल्याला जगरूपी बंधनामध्ये अडकवतो. मनाच्या उदयाबरोबरच खोटं जग येतं आणि मनाच्या अष्टाबरोबरच खोटं जग जे आहे ते लयात जातं. म्हणून मन म्हणजे मनोरूपी आकाश येई जाई म्हणून नित्य सिद्ध आत्मा त्या वेगळा असे. म्हणजे मनाच्या आकाशातच मनाच्या उदयाबरोबर जग येतो आणि मनाच्या अस्ताबरोबर जग नाहीच होतं. ज्या अर्थी मन उदयास्ती जग येतं मी जातो, त्या अर्थी मन खोट आहे, जग खोट आहे. मनाचा उदय आणि असतो खोटा आहे, जगाचा उदय आणि असतो खोटा आहे. म्हणून मनोकाश जाई म्हणजे मनोकाश मनासहित गेलं तर त्या वेगळा आत्मसिद्ध, त्या वेगळा परमसिद्ध आत्मा तेवढाच उरतो. 199 क्रमांकाची ओवी आहे,
मन शांत तरी होत असे, मन शांती पूर्ण राही तरी परमतत्व उदित होत असे, परमतत्व दृढरिता तो संसार लय जन्म मृत्यू नासत असे, बाह्य जगत हाची एकमेव मोक्ष मार्ग असे. आणि त्याचा पूर्ण नाश होणं हाच खरा अध्यात्माचा आत्मोन्नतीचा मार्ग आहे. म्हणून जर जग दूर झालं तर मन शांत होतं, मन शांत राहिलं तर आपोआपच आत्मतत्व म्हणजे ब्रह्मरूपी ज्याला आपण म्हणतो आत्मज्ञान ते आपल्यामध्ये होतं. आणि ब्रह्मरूपी आत्मज्ञान आपल्यामध्ये उदित झालं की ते ब्रह्मरूपी परमतत्व दृढ धरलं तर स्वाभाविकपणे जीवाचा मनाचा आणि संसाराचा नाश होतो आणि बाह्य जग नाश होणे. 226 क्रमांकाची ओळी आहे. असांगे शरीराकार तू व्यक्त करी मानस मग आत्मचैतन्य दर्शक ओम मंत्र जड जीवा उद्धारक. आता ओम मध्ये अ अशा 3 मात्रा आहेत. त्यातील अ हा स्पष्ट उच्चार आहे म्हणून अ शरीराबद्दल बोलतो, उ हा मनाबद्दल बोलतो आणि म आत्मचैतन्य दर्शक आहे. म्हणजे ओम मधील अ हा शरीराचा दर्शक आहे आणि उ हा मनाचा दर्शक आहे. शरीर आणि मन खोट आहे म्हणून अ पुढे दुर्लक्ष करा आणि म म्हणजे मितता मर्यादितता म्हणजे मनाच्या शांतीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर ओम त्यातला म मित होत गेलेला आहे. म्हणजे आधी शरीराचा स्पष्ट आकार उच्चार आहे, मनात झाल्यानंतर मनाचा उकार हा उच्चार आहे. आकार स्पष्ट आहे, उकार त्या मनाने मर्यादित आहे. कारण शरीरापेक्षा मन हे थोडं सूक्ष्म आहे. पण शरीर आणि मन सर्व खोटं असल्यामुळे अचा स्पष्ट उच्चार, उचा मध्यम उच्चार आणि म तर ओठ मिटून फक्त असं म्हणजे नाही 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 अशा अर्थी आपलं शरीर आणि मन जर या आत्मतत्वामध्ये आकाशामध्ये जिवंतपणे विलीन झालं तर हाच खरा जिवंतपणे मोक्ष मिळवण्याचा मार्ग. म्हणून ओम मंत्र जल जीवा उद्धारक परिचो. म्हणून असांगे शरीराकार शरीराबद्दल बोलतो, उ व्यक्त करी मानस उ मनाबद्दल बोलतो, म म्हणजे अत्यंत मित म्हणजे जवळजवळ न बोलणे, आत्मचैतन्य दर्शको म्हणजे स्पष्ट उच्चार शरीर दाखवतो, मध्यम उच्चार मानस दाखवतो, म हा मित मर्यादित उच्चार आत्मचैतन्याकडे बोध करतो. आणि जेव्हा असं म्हणता म्हणता पूर्ण उच्चार थांबतो तेव्हा परमशांती दर्शक हा ओम म्हणतो. जडजीवाना म्हणजे संसारी माणसांना या जगातून मुक्तीसाठी उद्धारक मंत्र आहे. अशा अर्थी ओम हा जसा जीवाचा उद्धार करणारा मंत्र आहे, हा 226 क्रमांकाच्या ओळीत सांगितलेला आहे. तसाच मंत्र 243 या ओळीमध्ये आत्मगीतेमध्ये आहे. सर्वसाधारणपणे राम रक्षित एक मंत्र आहे, आपल्याला माहिती आहे. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे. म्हणजे राम राम म्हणता म्हणता रामचरणी हे मना तू रम असं म्हटलेलं आहे. पण मन रमलं तरी रामचरणी रमलेलं मन परत बाहेर येतो. थोडा वेळ देवपूजेला बसलेला माणूस देवपूजा आटपली की दारू प्यायला असो, असं हे मनाचं उन्मत्त आणि चुकीचं वर्तन असल्यामुळे रामचरणी देवचरणी मन रमलं म्हटलं तरी पुढच्या क्षणी ते नको तिथे जातो. हे लक्षात घेता खरं मन मारणं हाच मंत्र श्रेष्ठ आहे. अशा अर्थी मार मारे ती मरे मारे मनो मरे. श्रेष्ठ मंत्रा जो समजे हा तारक मंत्र ज्या योगे मनोमय सहज उपजे. निरपेक्ष निरुपाधिक श्रेष्ठ ब्रह्मस्थिती हो उदित. तमोनाश अज्ञान नाश होता सद्गुण होतसे सुखवित. म्हणजे मार मारे ती मरे मारे मनोमरे हा श्रेष्ठ मंत्र आहे. तो ज्याला समजला तो मंत्र म्हणता म्हणता
हा तारक मंत्र ज्या योगे मनोलय सहजोपजे. हा तारक मंत्र म्हणता म्हणता मनाचा लय सहजपणे होतो. निरपेक्ष निरुपाधिक श्रेष्ठ ब्रह्मस्थिती होऊ दितो. त्यामुळे निरपेक्ष आणि निरुपाधिक ब्रह्मस्थितीचा उदय हृदयामध्ये होतो. आणि तमोनाशा ज्ञान नाश होता सद्रुम होत असे सुपरितो. आणि अंधकार अज्ञानाचा नाश झाला की माणसाच्या हृदयात सद्रुम म्हणजे आत्मवृक्ष जो आहे तो सुफलित होतो. म्हणून असांगे शरीराकार उव्यक्त करी मानस मग आत्मचैतन्य दर्शक ओम मंत्र जडजीवा उद्धारक परिसो. हा 226 क्रमांकाच्या ओवीत सांगितलेला मंत्र हा आत्मोद्धारक आहे. आणि तसाच 243 मध्ये आत्मगीतेत सांगितलेला मार मारे ती मरे मारे मनोमरे श्रेष्ठ मंत्रा जो समजे. हा तारक मंत्र ज्या योगे मनोलय सहज उपजे. निरपेक्ष निरुपाधिक श्रेष्ठ ब्रह्मस्थिती हो उदित. तमोनाश ज्ञान नाश होता सद्रुम होत असे फलित. म्हणजे मनाचा नाश झाला त्या ज्ञानाचा नाश होतो आणि आत्म वृक्ष जो आहे तो सुफलित होतो आणि माणसाला आत्मज्ञान प्राप्ती होते. म्हणून मार मारे ती मरे मारे मनोमरे या मंत्राच्या सतत ध्यान चिंतन निधिध्यासनामुळे आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा होतो. सर्व सज्जन श्रोते हो, आपणाला जर खरोखर आध्यात्मिक ज्ञान आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायची तळमळ असेल तर ती तळमळच आपणाला अहम ब्रह्मास्मी म्हणजे संपूर्ण ब्रह्म आणि मी एकच आहे या ज्ञानाप्रत नेऊन आपला उद्धार केल्याखेरीज राहणार नाही. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.